श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। आपुलेची बोले वावुगे त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यूनते पूर्ण करावे श्रीराम। समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील चिंतन आपलं सुरू आहे आणि या ग्रंथराज दासबोधातील चिंतनामध्ये समर्थांनी श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपल्या समोर ठेवलं आहे। हा श्रोता हा वेगवेगळ्या प्रकारांनी समर्थांच्या समोर त्यांनी गृहीत धरलेला आहे किंवा त्यांच्या समोर बसलेला आहे आणि हा श्रोता हे समर्थ प्रत्यक्ष भगवंताचं रूप म्हणून त्याच्याकडे पाहत आहेत। म्हणजे सगळ्या क्षेत्रातले श्रोते आहेत, सर्व वयोगटातले श्रोते आहेत, सर्व वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे श्रोते आहेत आणि सगळ्यांना समर्थ उपदेश करत आहेत। मुलांना उपदेश करता आहेत, थोरांनाही उपदेश करता आहेत, स्त्रियांना महिलांनाही समर्थ उपदेश करता आहेत। म्हणजे सर्वांगीण अशा प्रकारचा संस्कार समर्थ या चिंतनाच्या माध्यमातून आपल्या समोर करतायत। या ओवीच्या माध्यमातून सांगायचं झालं तर समर्थ असं म्हणतात की आपलं मूल जे असतं ना, ते लहान मूल असतं, ते एखाद्या वेळेला वडिलांना काहीतरी थोडंसं अनावधानानं अज्ञानापोटी काहीतरी बोलून जातं आणि बोलून गेल्यानंतर वास्तविक पाहता मुलांनी अशा वेळेला खूप सावधानता बाळगावी, अशा वेळेला खूप आईवडिलांच्या बद्दल मनामध्ये पवित्र आणि पूज्य भावना असावी। हे आपण नेहमी शिकत असतो, ऐकत असतो, पण काही वेळेला अनावधानानं असं होतं की काही वेळेला असं बोललं जातं, काही वेळेला थोडीशी अज्ञानानं चूक होते। ही स्वाभाविक आहे, ही प्रत्येकाकडून तशी ती घडतही असते। पण इथे समर्थ असं म्हणतात की त्याच भावनेतून मी तुमच्यासमोर हे चिंतन मांडतोय की जरी तुम्ही माझ्यापेक्षा तर थोर नक्कीच आहात, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे निश्चित आहात, तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, तुम्ही माझ्यापेक्षा भक्तिसंपन्न आहात, ज्ञानसंपन्न आहात, वैराग्यसंपन्न आहात, सर्वांगीण अशा प्रकारचा तुमचा अधिकार हा माझ्यापेक्षा कित्येक पटीनं जास्ती आहे, असं समर्थ या ठिकाणी श्रोत्यांना म्हणतायत। आणि जसं ते लहान मूल एखाद्या वेळेला अज्ञानानं आईवडिलांना काहीतरी बोलतं, काहीतरी चूक करतं, त्यावेळेला त्याचे आईवडील त्या मुलाची चूक आहे ना ती पोटामध्ये घालतात, मुलाला क्षमा करतात आणि मुलाला क्षमा करतात। ते मुलाचं अज्ञानापोटी झालेली चूक असेल तर ती पोटातही घालतात। तसं समर्थ माऊली असं म्हणते की हे माझे बोल जे आहेत, हे माझं सांगणं जे आहे, जसं म्हणाले आई वडील त्याच्या मुलाचे बोल किंवा अज्ञानानं काही चूक झाली असेल अनावधानानं जशी पोटामध्ये घालतात, तसं समर्थ म्हणतात या चिंतनामध्ये माझ्याकडून सांगण्यामध्ये जर काही कमी जास्ती झालं असेल, माझ्याकडून सांगण्यामध्ये काही उणीव राहिली असेल, माझ्याकडून काही प्रकारची कुठली तरी त्रुटी राहिली असेल, तर समर्थ म्हणतात ते सगळं जे आहे ते न्यूनते पूर्ण करावे आणि आपुलेच बोले वावुगे त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यूनते पूर्ण करावे असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे जिथे मी कमी पडलेलो असेल, वास्तविक पाहता कमी पडलेत का समर्थ? तर नाही पडलेले। समर्थांनी आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी पटीनं वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चिंतनांच्या माध्यमातून आपल्यासमोर हे विचार मांडलेले आहेत। पण समर्थ नेहमी अशा प्रकारचा मुलांचा दृष्टांत देतात। मुलं ही संस्कारक्षम करण्यासाठी समर्थांनी बलोपासना सांगितली ना आपल्याला। मुलांनी लक्षात ठेवावं की सकाळी आपली उठल्याबरोबरची आपली जी दिवसभराची दिनचर्या असते, या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपली दिनचर्या ही खरोखरीच आदर्शयुक्त असली पाहिजे। आपल्या दिनचर्येमध्ये कुठल्याही प्रकारानं आळसाला, अज्ञानाला आणि अशा प्रकारानं कुठेही थारा देता कामा नये, म्हणून ती दिनचर्या
ही व्यवस्थित असावी, त्याच्याबद्दलही समर्थांचे खूप चिंतनात्मक अशा प्रकारचे श्लोक आपण पाहणार आहोत की कशा प्रकारची आदर्श दिनचर्या असावी. मी नेहमी एक गमतीनं वाक्य म्हणत असतो की आपली दिनचर्या जर चांगली असेल तर आयुष्यामध्ये आपली दिनचर्या कधीही होणार नाही. आता पहा, दिन शब्द हा आणि दीन शब्द याच्यामध्ये अंतर आहे, याच्यामध्ये फरक आहे. आता दिन, आपण दिवसाला दिन म्हणतो, दिनकर उगवला असंही म्हणतो. ही दिनचर्या असली पाहिजे चांगली. ती दिनचर्या म्हणजे आळसानं भरलेली असते, वेगवेगळ्या प्रकारच्या अज्ञानानं भरलेली असते आणि आमच्यामध्ये दुष्चित्तपणा असतो, विसरण्याची आमची नेहमी अशी आम्हाला सवय लागलेली असते. म्हणून समर्थांनी बलोपासनेचं ध्येय आपल्यासमोर ठेवलं. समर्थ हे कर्मनिष्ठ आहेत. कर्म करत असताना ते असं म्हणतात की जसं भगवद्गीतेनं कर्म करायला सांगितलं आणि ते मुलांसमोर म्हणा किंवा श्रोत्यांच्या समोर सांगताना म्हणतात, जर प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे. आता या बालवयामध्ये, लहान वयामध्ये मुलांचं कर्तव्य काय आहे तर अभ्यास करणं, चिंतन करणं, थोडा वेळ शांत बसून आपण आपल्या संदर्भातला विचार करणं. मला काय करायचं आहे, मला कुठे जायचं आहे, मला नेमकं माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, या ध्येया संदर्भातला दिवसभरातला काही वेळ या चिंतनासाठी आपल्याला देण्याची आवश्यकता आहे. म्हणून तर समर्थांनी 11 मारुती स्थापन केले, ठिकठिकाणी मठ स्थापना केली, ठिकठिकाणी अशा प्रकारच्या मारुतीच्या मंदिराची आणि मारुतरायांची उभारणी केली. मारुतीची स्थापना करण्यापाठीमागचा समर्थांचा हाच एकमेव उद्देश आहे. आणि हेच संस्कार, हीच संस्काराची शिदोरी समर्थ लहान मुलांच्यासाठी, प्रापंचिकांसाठी, सामाजिक कार्य करणाऱ्यांसाठी, सर्वांसाठी ही परिपूर्णतेनं सर्वांच्या समोर देत असतात. म्हणून जसं एक सांगितलं जाताना की वडिलांच्या पानातला घास मुलगा वडिलांना भरवतो, ते भरवत असताना वडिलांनाही माहिती असतं की हा मुलगा मला तो घास भरवतो आहे. काय भूमिका आहे पहा समर्थांची. ही भूमिका मुलांनी लक्षात ठेवावी की तसं समर्थ म्हणतात, हा एक एक ज्ञानाचा घास माझ्या मुखामध्ये आपण भरवत आहात. काय किती किती उच्च विचार आहेत, हे विचार आपण घ्यावेत. आणि जसं एक घास घातल्यानंतर वडिलांचं पोट जसं भरतं ना, तसं समर्थ म्हणाले माझी भूमिका ही तशीच आहे. हा ज्ञानेश्वरीतला दृष्टांत मुद्दाम आपल्या माहितीसाठी सांगितला. हे समर्थांचे समर्थ विचार आज आपण या ठिकाणी इथे श्रवण केलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ.